वेलकम टू बायकर्स अड्डा. स्वतःला बायकर समजत असशील ना तर भेट ट्रॅक. बायकर्स अड्डा या सिनेमाविषयी आपण बोलतोय. खरं तर या सिनेमात स्वतः संतोषनेही अनेक स्टंट्स केलेत. बायकर आहेस तू या सिनेमात आणि अनेक स्टंट्स केलेत. मला यातल्या काही स्टंट्सविषयी आज संतोष जाणून घ्यायचं आणि हे किती रिस्की असतात. स्टंट हे रिस्कीच असतात. त्यामुळे ते फार काळजी घेऊन आणि फार त्याची सेफ्टी सांभाळून ते करावे लागतात. आणि बाईकचे स्टंट्स तर ते फारच रिस्की असतात, कारण प्रत्येक स्टंट हा त्याला कुठलाही सपोर्ट घेतात नाही, कारण ते मुवमेंटमध्ये असतात, रनिंगमध्ये असतात. फक्त त्याला सेफ्टी म्हणजे काय, पण तुम्ही पॅडिंग असलेले जॅकेट्स तुम्ही वापरता, नीकॅप असतात, हेल्मेट असतं, ग्लाउज असतात, तेवढंच एक तुम्ही सेफ्टी करू शकता. तू पण ते टीव्हीवर स्टंट्स करतात तसे करतोस ना? टीव्हीवर नाही करत, इथे करतो. Let's start Sunday. स्टंट आता तुम्ही काही पाहिलं स्टंट्स, त्याला विली जे फ्रंट विली म्हणतात. जेव्हा तुम्ही स्पीड लावून फ्रंट व्हील वर घेऊन तुम्ही एका सिंगल व्हीलवर जाता बॅक व्हीलला, आणि जेव्हा येऊन तुम्ही स्टॉपी घेतात, किंवा स्टॉपी म्हणजे तुम्ही येऊन फ्रंटला थांबता ब्रेक, आणि फ्रंटवर तुम्ही पूर्ण प्रेशर पुढे देऊन बॅक व्हीली करतात, आणि बॅक व्हीलीवर तुम्ही ते ट्विस्ट राऊंड पण येऊ शकता. सो डिपेंड्स. आता काही जण करू शकतात, काही जण नाही करू शकत. सो हे सगळं डिपेंड आहे त्या रियाजवर आणि सरावावर. अर्थात काही बायकर्स आहेत आपल्यासोबत आणि खास बायकर्स अड्डासाठी ते इथे आहेत, तर त्यांच्याकडनं एखादा परफॉर्मन्स इथे बघूया ना आपण. Welcome to Bikers Adda. We are talented bikers and we are meant to be in Bikers Adda, man. बायकर्स अड्ड्यात पोलिसांमधली लोक, माफियाची लोक and a lot of other people are involved. एक लक्षात ठेवा विजय, कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. आपण ते ड्रग्स कोणाला काय जबरदस्ती देतो? बॅक व्हीली, आता बॅक व्हीली करेल, याला स्टॉपी बॅक व्हीली म्हणतात. तर रोलिंग बर्नआउट हा प्रकार आहे. रोलिंग बर्नआउट, असं रोलिंग बर्नआउट. या रोड जरा खूप रफ असल्यामुळे प्रॉपर होत नाही आहे. म्हणजे जेव्हा माती असेल तर त्याला स्केट व्हायला जरा जास्त सोपं पडतं, कारण इथे डांबरी रोड आहे आणि तो पण जरा रफ आहे, त्यामुळे इझी एवढं होत नाही आहे. पाहताना म्हणजे कुठेतरी मलाही असं खूप भीती वाटत होती. तरी मला काही स्टंट्स करायला मिळाले, आणि बरेचसे स्टंट्स साठी बॉडी डबल होते ऑब्व्हियसली, कारण सगळे स्टंट मी करू शकत नाही आणि करू शकलो नसतो, कारण एवढं कमी वेळात नाही करू शकत, कारण त्यांचा वर्षाचा रियाज आहे, सराव आहे. सो फक्त एवढंच की त्यामुळे मला एक स्टान्स, तो ॲटिट्यूड कॅरी करणं, किंवा तो बायकरचा ॲटिट्यूड असतो तो कसा कॅरी करावा, किंवा तो स्टान्स घेणं तुम्ही एक विली करण्याच्या अगोदर, किंवा त्यातले काही स्टंट्स मी करू शकलो. जसं तुम्ही बर्निंग बघितलं, रोलिंग बर्निंग, तसं तुम्ही वन हँड स्टेअरिंग पकडून तुम्ही 360 करू शकता. त्याच्यानंतर बॅक टायर बर्निंग म्हणतात, जेव्हा तुम्ही ते स्टॉपी करून बर्निंग करू शकता. त्याच्यानंतर जीसस क्राइस्ट आहे, सेफ्टी मोस्टली बरेचसे रेसर्स वापरतात जेव्हा रेसिंग. तो एक ॲटिट्यूड थ्रो करणं असतं त्यांचं. तो असा आहे की जेव्हा तुम्ही फायनल लाईन क्रॉस करायच्या अगोदर जो एक फर्स्टला असतो की तो जिंकणार आहे, आणि तो फुल ऑफ ॲटिट्यूड आणि कॉन्फिडन्स असतो, तेव्हा तो पूर्ण बाईकवर उभा राहतो सीटवर, आणि तो हेल्मेट काढून लाईन क्रॉस करतो. बाईक रनिंगला असते आणि तो जस्ट थँक गिविंग टू गॉड, ते असं की आय द विनर, आय एम द बेस्ट, आणि तो असा लाईन क्रॉस करतो. जिंकायला खेळतो, हारायला नाही.
स्वतःला बायकर समजत असशील ना तर भेट ट्रॅकवर. म्हणजे इथे तुझी बाईक आहे, या बाईक म्हणजे खूप स्पेशल बाईक आहे तुझ्यासाठी, कारण बायकर्स अड्डाच्या निमित्तानं ही बाईक तू घेतली आहेस. मला या बाईकविषयी जाणून घ्यायला आवडेल, कारण मला वाटतं ही थोडीशी मॉडिफाईड अशी बाईक. इट्स अ कस्टमाइज बाईक. मुळात ही 350 क्लासिक रॉयल एनफिल्ड आहे आणि ती ब्लॅकस्मिथ या कंपनी संकेत सावंत इज हिअर यांनी डिझाईन केली आहे ही बाईक त्याच्याकडे ब्लॅकस्मिथ. आणि बुलेट 350 क्लासिक रॉयल एनफिल्ड त्याचं हे मॉडिफिकेशन आहे. सुरुवात आहे मित्रा, दिल्ली बहुत दूर आहे. बायकिंगमुळे कधी कोणाचं भलं झालेलं नाही आहे. मला नाही माहिती यार, पण मला बायकिंगमध्ये काहीतरी करिअर करायचं. आपण जे बायकिंग करतोय त्याचपासून एक सिक्रेट असणार आहे. हा गेम ना विनिंगवर अवलंबून आहे. तुला कधी जिंकावं लागेल, कधी. मी रेस जिंकायला खेळतो, हारायला नाही. वेलकम टू बायकर्स अड्डा. स्वतःला बायकर समजत असशील ना तर भेट ट्रॅकवर. या बाईक विषयी तर जाणून घेतलं, पण या बाईकवर एक राईड बनतं असं मला वाटतं. येस, लेट्स गो. आयुष्यात आपल्याला फक्त दोनच गोष्टी पाहिजे, बाईक आणि पैसा. लोक म्हणतात मरशील एक दिवशी, हेल्मेट आणि बाईक घेतली की मी उडणार एक दिवशी. तेव्हा संतोष, तुझ्या या शिकारीवर आज मलाही एक राईड करायला आवडेल. प्लीज चल. रेडी? तेव्हा बायकर्स अड्डाच्या या बायकर्स राईडमध्ये आज मीही सामील झालेली आहे. संतोष सोबत या बायकर्स अड्डाच्या खास राईडमध्ये एक राईड घेऊन येऊया. संतोष, पर्सनली बाईक्स तुला किती आवडतात? बाईकचं मलाही खूप पॅशन आहे आणि पहिल्यापासून राहतं बाईकचं. आणि आता म्हणजे आता ही बॉबर आहे माझ्याकडे, त्याच्यात थंडरबर्ड आहे आणि एक डर्ट बाईक पण आता येईल माझी, आणखीन एक नवीन. सो बाईकचं खूप पॅशन आहे, बाईकचं कलेक्शन करायला खूप आवडतं. सो आणखीन पुढे चान्स मिळेल तर आणखीन करीन. Really getting higher, burn out the tire, exhaust on fire, baby call me shyer. Even in traffic jam, call on this dead man. जन्म घेतला पृथ्वीवर, इकडे साले आपलेच fan. आता आला चेक पॉइंट, सगळे रस्ते झाले जॉईंट, डोक्याची वाटली हिट, रॉकिंग आहे हार्टबीट. पण मित्रांसोबत कुठे तू पर्सनली कधी स्टंट्स वगैरे करतोस का, किंवा बायकर्स सोबत तुझं काही कनेक्शन कधी आलंय का? खूप माझे मित्र, आमचा ग्रुप आहे ठाण्यात, जो बुलेट ग्रुप आहे, त्यांच्याबरोबर जाणं होतं. आता पहिल्यासारखं जाणं होत नाही, पण प्रयत्न करत असतो जेव्हा जायला मिळेल तेव्हा जाण्याचा. पण कुठेतरी बाहेर जाणार तर आता पहिल्यासारखं लांब जाणं होत नाही, पण तरी इथले अलिबाग किंवा लोणावळा, जव्हार जवळपास कुठेतरी राईडला जातो मी, लोणावळ्यापर्यंत वगैरे. पण आता लवकरात लवकर एक चान्स मला घ्यायचा आहे, कुठेतरी लॉंग राईडला जायचं आहे. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए, मिलन की मस्ती भरी आंखों में, हजारों सपने सुहाने लिए. हो चला जाता हूँ. फार आवडतं गाणं. आम्ही बायकर्स यो, ज्याचं थंड तापमान त्याच्या इच्छा हो.
स्वतःला जर बायकर समजत असशील ना तर भेट ट्रॅकवर. Hey, come on guys, let's go. आम्ही फक्त एकाच बायकरला वाईल्ड कार्ड एंट्री देतो आणि आजचा तो बायकर आहे दुधाची बाटली आणा रे, बच्चे आए हैं. ये तो शुरुआत है मित्रा, दिल्ली बहुत दूर है. चला जाता हूँ किसी की धुन में म्हणत फायनली बायकर्स अड्डाची ही राईड मी ती संपवते. संतोष, जाता जाता आपण भरपूर स्टंट्स केले, बायकर्स अड्डाविषयी बोललो, बायकर्स सोबत कन्व्हर्सेशन केलं, पण जाता जाता या बायकर्सच्या सेफ्टीसाठी तुला काही म्हणायचं आहे का? ऑलवेज सगळ्यांना सांगेन की प्लीज राईड सेफ अँड राईड विथ सेफ्टी कारण तुम्ही राईड करता तेव्हा सांभाळून राईड करा, कारण तुम्ही स्वतःचाही जीव धोक्यात घालू नका, दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नका. जे सगळे आपले सगळेजण सांगतात की वेअर हेल्मेट वापरा, जॅकेट्स वापरा, प्रॉपर बाईक किट असतात, जर तुमच्याकडे सुपर बाईक्स आहेत तर बाईक सूट असतो तुमच्याकडे तो वापरा, कारण बाईकिंगची मजा ही ती सुरक्षितता सांभाळून करण्यातच जास्त आहे. बायकिंगमुळे कधी कोणाचं भलं झालेलं नाही. मला नाही माहिती यार, पण मला बायकिंगमध्ये काहीतरी करिअर करायचं. आपण जे बायकिंग करतोय त्याचपासून एक सिक्रेट असणार आहे. हा गेम ना विनिंगवर अवलंबून आहे. तुला कधी जिंकावं लागेल, कधी वेलकम टू बायकर्स अड्डा. जिंकायला खेळतो, हारायला नाही. स्वतःला बायकर समजत असशील ना तर भेट ट्रॅकवर. यामध्ये संतोष, चलो या राईडसाठी खूप खूप धन्यवाद आणि या सिनेमासाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश्वर सह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई. वेलकम टू बायकर्स अड्डा. स्वतःला बायकर समजत असशील ना तर भेट ट्रॅकवर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.